वसुदेवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबापो, आपण जे पिक्चर बघतो, चित्रपट बघतो, त्या चित्रपट निर्मात्यानं, दिग्दर्शकानं, लेखकानं समाज जीवनाचं चित्रीकरण केलेलं असतं. समाजात जे चालतंय तेच त्यामध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवतात. ते दुसरं काय दाखवणार, तर ते तुमची मध्ये सुधारणा व्हावी यासाठी ते दाखवतात. किंवा त्यांचा हेतू हा पैसे कमविण्याचा देखील असू शकतो, परंतु मुख्य हेतू म्हणजे समाज जीवनामध्ये सुधारणा व्हावी यासाठी ते पिक्चरमध्ये ते दाखवतात. तसं तर मायबापो, एका पिक्चर असं आहे, त्या पिक्चरमध्ये असं गाणं आहे की तो म्हणतो, त्या पिक्चरमध्ये मानलेलं आहे ते ते म्हणतो की दुनिया में कितने गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. म्हणजे एवढे दुःख लोकांकडे आहेत. जो पारमार्थिक मार्गानं माणूस चालतो, काही प्रमाणात तरी त्याचे दुःख कमी असतं, परंतु जो म्हणजे अनाचारी मार्गानं चालतो, माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याजवळ संपत्ती आली, आपल्याजवळ धन आलं, दौलत आली, आपल्याजवळ अधिकार आला, तर अधिकार आल्यानंतर आपण माजून जातो. तर तसं आपण थोडं संयमित राहायला पाहिजे. आणि संयमित न राहिल्यामुळं मला जे लोक संयमित नाही राहिले आणि त्या लोकांचं काय झालं हे मला मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल झालो, 15 दिवस राहिलो, तर तिथं मला त्या लोकांचं अतिशय भयान चित्र माझ्यापुढं आलं. फार दुःख झालं हो. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे इतर लोक तर हिंसक हे तर लोक आहेतच त्याच्यामध्ये, पण आपल्या पंथाचे देखील 2 माणसं मला तिथं म्हणजे अशाच दुःखानं दुःखी होत असताना दिसले. कारण ते जरी ह्या धर्मात असले तरी ह्या धर्माला ते जाणू शिकले नाही, धर्म त्याला समजला नाही आणि त्या धर्माप्रमाणे वागले नाही, म्हणून हे त्यांच्या पदरी हे दुःख आलं. मायबापो, हे आपण धर्माला धरून चाललं पाहिजे, परमार्थाला धरून चाललं पाहिजे, आपण गीता वाचली पाहिजे, आपण शास्त्र पठण केलं पाहिजे, पण आपण तसं करत नाहीत आणि त्या केलं तरी बी त्याप्रमाणे वागत नाहीत. त्यामुळं बघा, 40 मधली मुलं त्यांचे किडन्या फेल झाले, त्यांचे लिव्हर खराब झाले, डॅमेज कशामुळे झाले? दारू पेली. आणि म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पैसा आला, ज्यावेळेस आपल्याजवळ म्हणजे तारुण्य आलं, त्यावेळेस आपण ते तारुण्यामध्ये दारू पेणे, व्यसनाधीन होणे, तर ह्या व्यसनाधीन झाल्यामुळं त्यांचे आता 40व्या वर्षात 25पासूनच त्यांनी ते सुरू केलं. आणि मी तर तो दवाखाना होता, त्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ते सर्जरी वार्ड होता आणि त्या सर्जरी वॉर्डामध्ये जवळजवळ 200 लोकांची खाटाची सोय होती. तर त्या 200 खाटापैकी जवळजवळ म्हणजे 90% लोक हे म्हणजे दारू पेल्यामुळं किंवा व्यसनामुळं म्हणजे त्यांच्या किडन्या खराब झाल्या, त्यांचे पोटं खराब झाले, त्यांच्या स्वादुपिंड खराब झाले आणि ह्या 40च वय त्याचं. मग अशा पोरायचे जर 40 वय, त्याला पत्नी आहे, त्याला एखादं लेकरू आहे आणि संपत्ती काही नाही घरी, मग अशा लोकांना काय करायचं मला सांगा बरं. अशा त्या बाईनं काय करायचं? ती बाई त्या माणसाचं ठीक झालं, आता त्यानं व्यसनं केलं आणि पण दुःख भोगावं लागले त्या माणसाला आणि त्या माणसाबरोबर त्या बाईला. मायबाबा,
हे थोडं जपून आपण वागायला पाहिजे आणि जपून वागून आपण नाही का संसारात आलोत, आपल्याला मानवदेह मिळालेला आहे. तर ह्या मानवदेहामध्ये येऊन आपण नाही का म्हणजे व्यवस्थित वागायला पाहिजे. धर्म नीतीप्रमाणे आपण वागलो नाही तर ह्या अशाच संकट आपल्याला येतात. आणि तिथं एवढे दुःख तर हे तर जाऊ द्या, हे दुःख आहेत, परंतु तिथं जे माणसं आहेत जे त्यांना म्हणजे बाहेरून डबे आणून देणारे फार फार लांब लांबचे लोक आहेत. कुठं म्हणजे औरंगाबादला कुठून आलेले तर धुळे जळगावमधून एवढ्या लोकांचे लांबच्या लोकांचे डब्याची सोय कोण करणारे? मग त्याला आणावं लागतात विकत खालून डबे. आणि ते डबे एवढे निकृष्ट दर्जाचे असतात की त्यांचं पोट बी भरत नाही. आणि पोट न भरल्यामुळं पोटामध्ये म्हणजे आग पडत राहते. आणि आग पडत राहिल्यामुळं त्यांचं पोट बी भरत नाही. आणि हे दुःख तर हे तर आहेच आहे. तर बाबा एवढे असे दुःख येतं. आणि संपत्ती नसल्यामुळं, पैसा जवळ नसल्यामुळं काही ते फळ फ्रूट्स वगैरे आणू शकत नाहीत, ड्रायफ्रूट आणू शकत नाहीत. हे दुःख बाबा मी जवळून पाहिलं. आणि त्यामुळं मला हा व्हिडिओ करण्याचा मोह झाला. व्हिडिओ करण्यासाठी मी प्रवृत्त झालो की बाबा आपल्याला वास्तविक बंधू भगिनींनो, तुम्ही तुमचे लेकरं सांभाळा. कारण हे जे लेकरं आज तुम्हाला जवानीमध्ये आले त्याला वाईट सवयी लागल्या. आणि पुन्हा वाईट सवयीमुळं त्यांचे हाल तसेच होणारच मग. आणि कारण दारू कोणताही व्यसन आपल्याला सोडत नाही. ते कोणी घ्या तर त्याला ते रोग निर्माण करणारच, त्याला ते दुःख देणारच. म्हणून आपल्याला देखील दुःख होऊ शकतं तशा प्रकारचं. त्यामुळं आपण थोडं सावधान वागलं पाहिजे. आणि आईवडिलांना जर धार्मिक राहिलं तर मुलं त्याच धार्मिक राहतात, आपोआप धार्मिक राहतात. पण हे माणसंच धर्म करत नाहीत, बायाच धर्म आचरत नाहीत. तर त्यामुळं मुलं देखील सुना देखील धर्म आचरत नाहीत. आणि म्हणून ही परिस्थिती आपल्यावर येऊ शकते. म्हणून बाबा त्यामुळं आपण ह्या परिस्थितीचा आपल्याला जर येऊ नये आपल्याला असं वाटत असेल तर थोडं धर्मानं चाला. आपलं भारत देश आहे. भारत देश हा संतप्रधान देश आहे. भारत हा म्हणजे धार्मिक देश आहे. दुसऱ्या देशापेक्षा हा कर्मभूमी हे असलेला देश आहे हा. म्हणून इथं कर्मभूमीमध्ये आपण चांगलं राहिलं पाहिजे. कारण कर्माचे फळं इथंच भोगावं लागतात आपल्याला. त्यामुळं आपण इथं चांगलं राहिलं पाहिजे. आणि आपण गीताभ्यास केला पाहिजे, शास्त्राभ्यास केला पाहिजे. संतांचे जे वचनं येतं त्या संतांच्या वचनाप्रमाणे आपण राहून आपलं जीवन सुखकर केलं पाहिजे. नाही तर बाबा जरा तुम्ही याला जर दुःख पाहायचे असेल तर जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन या आणि तिथले दुःख बघा. आणि मग त्याचे तुम्ही निर्णय घ्या की बाबा आपण धर्माच्या रस्त्यावर चाललो पाहिजेत आणि धर्म आचरला पाहिजे. तरच आपलं भलं होतं आहे. नाही तर नाही भलं होत नाही. बाबा तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम.